निलंगा मतदारसंघाच्या जनतेचा आपण कौल घेत आहे। आपण देवणी तालुक्यातील इस्मालवाडी या गावामध्ये आलोय। इथे काही मंडळी जमली आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की आगामी काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने येणारा आमदार कोण असणार आहे। या गावामध्ये विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी काही कामं केलीत का, आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल, गेली 10 वर्षामध्ये संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार होते आणि त्यांनी काही कामं केलीत का आणि येणाऱ्या 5 वर्षासाठी काय तुमच्या डोक्यात कोण आमदार आहे? थोडंसं पुढे येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये संभाजी पाटील निलंगेकर इस्मालवाडी गावासाठी अडीच पुढची कामं केली तुमच्या ग्रामपंचायत। काय अपेक्षा आहेत आमदार म्हणून? आता इतरही लोक येत आहेत, जसं की महाविकास आघाडीच्या विरोधात संभाजी पाटील आहेत, मग आपल्या डोक्यामध्ये काय चाललं? आपल्या डोक्यामध्ये आमचे संभाजी भैया आमदार होऊन असंच आमच्या गावचे विकास होतो, आमच्या विधानसभेचे हेच विकास आहे। बर, कुठली कामं आपल्या गावामध्ये प्रामुख्याने आमदार साहेबांनी केलेली आहेत? 95 जलजीवन, 25-15 सभागृह, हिरे, गोटे ही भयाच्या नेतृत्वाखाली दिलेली आहे। बरं, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत का? आमदाराने जे 10 वर्ष झालं काम केलेलं त्याच्यावर आपण समाधानी आहोत? समाधानी भरपूर काम केलं। अशी कुठली कामं आहेत की आमदार साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये केलेली जे आपल्याला चांगली वाटतात की त्यांनी ही कामं केलीत आणि खरंच पुढे ते निवडून येतील? शेतकऱ्यासाठी मंजूर करून दिली, मजुरासाठी काम करण्यासाठी बरेच लोक म्हणले आमदार आता थोडंसं बदलायला पाहिजे। सगळे म्हणणे कारखान्यात 500 रुपये जे काय कारखान्या गवताचा कारखाना काढतो म्हणून शेतकऱ्याचे 500 रुपये हजारो शेतकऱ्याचे पैसे घेऊन त्यांनी पाटणकर साहेबांनी मुंबईला फ्लॅट घेतले, जाऊन एक कारखाना गवताचा मुंबईला काढतो फ्लॅट घेतले, त्याचे 3-4 पट पैसे करून आता आणले इकडे फ्लॅट पुण्याच्या नावावर घेतले। शेतकऱ्याचे पैसे घेतले ना ते ह्याच्यासाठी कारखान्यासाठी, त्याची फ्लॅट बघायचा धंदा आहे। त्याचे दुसरे जे पक्षाचे लोक आहेत ना, धंदे आहेत त्यांचे, धंद्यासाठी आतापर्यंत काय निवडून द्यावा त्यांनी आम्हाला भरपूर दिला, मंजूर करून दिला, प्रयत्न केला, भरपूर कामं भरपूर केलं, चांगलं समाधान आता हे जे आहे ते काही बी बोलते जाते, काहीच करत। तुम्हाला काय वाटते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची कामं कशी आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षात त्यांना संधी मिळणार आहे? थोडं पुढे यायचं। काँग्रेसच्या काळामध्ये 35 वर्षामध्ये शेतकऱ्याला 1 रुपये मिळाला नाही आणि त्या 10 वर्षामध्ये माझ्या खात्यावर 2 लाख रुपये पडले। 10 वर्षामध्ये एवढा फरक आहे काँग्रेसमध्ये 7 वर्षात मी करोडो पैसे। मग आता काय येणारा आमदार कोण असणार? आमदार भाजप म्हणजे संभाजी पाटील। संभाजी पाटील कुठली कामं केलेली आहेत त्यांनी आतापर्यंत? शेतकऱ्याला भरपूर मदत दिलेली, तरुणासाठी काही कामं केलीत का? काय आपण पाहिलं की एकंदरीत संभाजी पाटील निलंगेकर यांचं जे काम आहे, खरं तर आपण शेवटच्या घटकापर्यंत विकास म्हणतो तो आपण या इस्मालवाडी या गावामध्ये, छोटीशी वाडी आहे, या गावामध्ये आलोय आणि इथल्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत खूप बोलक्या दिसून येत आहेत। परत एकदा काय सांगाल, म्हणजे खूप छोटं गाव आहे, खरं तर छोट्या गावापर्यंत आमदार कधी येत नाही। दुसरे आम्ही आता माझे 50 वर्ष 30 वर्ष तर त्यांची सत्ता मी भेटलो पुण्याची काँग्रेस, त्यांनी 30 वर्षात काहीच दिलं नाही, त्यांनी 10 वर्षातच किती पैसे आले, किती 1 रुपया वरून पाटील तर 5 पैसे येतात। राजीव गांधी स्वतः कबूल होऊन सांग, पण आता मोदी आल्यापासून तुमचा 1 रुपया आला केंद्रातून। तुमच्या गावची लोकसंख्या इकडे रे 550 आपण पाहिलं की या ठिकाणी आतापर्यंत जे आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठीमागे इथली जनता राहिलेली आहे। आपण पाहू शकता की खरंच खूप छोटंसं गाव आहे,
तरी सुद्धा या गावामध्ये शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचलेला या ठिकाणी दिसून येत आहे. इस्मालवाडीचे आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत. ते गेली 10 वर्षामध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून काही कामं झाली आहेत का आणि महिलांना त्याचा लाभ कसा मिळाला आहे? महिलांना कशा पद्धतीने लाभ आतापर्यंत मिळालेला आहे आणि महिला त्यांना आशीर्वाद कसा मिळाला? बरोबर. बरोबर. लाडकी बहिणीचे सगळ्याला पैसे भेटले. मग काय म्हणतात लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी? येणाऱ्या काळामध्ये मग महिलांचा कसा प्रतिसाद असणार आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या? 100% खरं तर महिला सक्षमीकरणाकरिता खूप कामं व्हायला पाहिजे होती. तशी कामं झाली आहेत का? हो, झाली आहेत. काही बाकी राहिले आहे. असं पूर्ण काम होतच नाही. जे आमच्यासाठी हवं होतं ते काम बरेच काम येणारा आमदार कोण? भैया साहेबांचीच अपेक्षा. अहो भैया 2 आहेत 3 आहेत, आता सगळे भैयाच आहेत उमेदवार जे भावी म्हणतायत. जसे की अशोक पाटील निलंगेकर आहेत, त्यांनाही भैयाच म्हणतात. संभाजी पाटील निलंगेकर त्यांनाही भैयाच म्हणतात. तुमच्या मनातले नेमके भैया कोण? तुम्हाला काय वाटते? आता लाडक्या बहिणीचे सगळ्यांना पैसे पडले, तुम्हाला पडले का पैसे? काय आमदार कोण मग येणार आहे? कोणते भैया? काय कशासाठी संभाजी पाटलांना तुम्हाला मत द्यावं वाटते?